मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आजपासून रविवारी दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकावरती ब्लॉक घेण्यात आलाय। सीएसएमटी स्थानकावरती प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी 36 तासांचा ब्लॉक आहे, तर दुसरीकडे ठाणे स्टेशनवर 63 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। तर ब्लॉकच्या काळामध्ये मध्य रेल्वेवरील एकूण 930 लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत, तर लांब पल्ल्याच्या 74 गाड्या रद्द करण्यात आल्यात। या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या 33 लाख प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहे। त्यामुळे शक्यतो मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणं टाळावं असं आवाहन देखील केलं जात आहे। दरम्यान मेगा ब्लॉक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात। मध्य रेल्वेवर आज जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। ठाणे ते सीएसटी या दरम्यान ट्रेन्स एकदम धीम्या गतीने सुरू आहेत। काही ट्रेन्स रद्द देखील करण्यात आल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर नागरिक कामावरती जात असतात, मात्र त्यांना या जम्बो मेगा ब्लॉकचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। जर आपण पाहिलं तर मग ट्रेनमध्ये देखील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधा। काय सांगाल, कुठे प्रवास करताय नक्की तुम्ही? घाटकोपर। ट्रेन्स लेट आहेत, अशा वेळेमध्ये जम्बो मेगा ब्लॉक आहे, वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन दिलाय, तरी देखील तुम्ही कामावर जाताय? हां, कामावर जाते ना, काही प्रॉब्लेम नाही आहे। ट्रेन्स एकदम व्यवस्थित सुरू आहेत का? निश्चितच काही जणांचं म्हणणं आहे ट्रेन्स एकदम व्यवस्थित सुरू आहेत। दादा काय सांगाल, कुठे प्रवास करताय? कल्याण के लिए जाना है। ट्रेन्स लेट है क्या चित्र दिख रहा है आपको? ट्रेन लेट है, काम चालू है बताया गया है। ट्रेन लेट है, काम चालू है बताया गया है। कोई दूसरा ऑप्शन दिया गया है आपको कंपनी की तरफ से? नहीं, कंपनी की तरफ से कोई ऑप्शन नहीं अभी तक दिया गया है, ना हम लोगों को ट्रेन का कुछ हो किया गया है। ट्रेन से ही यात्रा करना है। निश्चितच अजूनही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या काय भावना आहेत या जम्बो मेगा ब्लॉकच्या। काय सांगाल, कुठे प्रवास करताय नेमका? आता मॅडम नाईट करून चाललेलो आहे। आता 10-15 मिनिटं लेट झालेली गाडी, बघूया आता केव्हा जाते ती। जम्बो मेगा ब्लॉक आहे, काय सांगाल, प्रशासनाने सोय व्यवस्थित केली का उत्तम पद्धतीने? अजूनपर्यंत तर केलेली आहे। ही गाडी आता 7:55ची होती ना, 8-10 झालेले, तर 10 मिनिटं ठीक आहे, हरकत नाही, पण व्यवस्थित झालेली आहे तशी सोय। दादा काय सांगाल, तुम्ही कुठे प्रवास करत आहात नेमकं? कल्याण। ट्रेन्स लेट आहे, ठाण्यापासून आज खरं तर मध्यरात्रीपासूनच मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। सोयी व्यवस्थित आहेत, वाटतं वेळेवरती पोचाल घरी? निश्चितच काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही व्यवस्थित पोहोचू, तर काही जण नाईट शिफ्ट करून घरी निघालेले आहेत। प्रवाशांनी आपला प्रवास सुरू केलेला आहे खरं तर घरी जाण्याच्या दिशेने। काही नागरिकांचं म्हणणं आहे की रेल्वेने सोय व्यवस्थित केली आहे, तर काहींना खरं तर चिंता देखील आहे की आपण आपल्या घरी वेळेवर नेमकं कसं पोहोचू शकतो। त्यामुळे निश्चितच हे पाहणं महत्त्वाचं आहे आता की या जे 3 दिवसांचा मेगा ब्लॉक आहे, त्या 3 दिवसांच्या मेगा ब्लॉकमध्ये नेमकी कशी परिस्थिती उद्भवते आणि कशा प्रकारे लोकांना सोय केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।